नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वतःची इतरांशी तुलना करणे सोडून द्या आणि आपल्या यशाची तुलना ही स्वतःच्या प्रगतीबरोबर करा. या सुंदर अशा विचाराने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, व्हिटॅमिन ए शरीरामध्ये कोठे साठवले जाते? ऑप्शन 1 यकृतमध्ये, ऑप्शन 2 पायामध्ये, ऑप्शन 3 हातामध्ये की ऑप्शन 4 पाठीमध्ये. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 यकृतामध्ये. प्रश्न क्रमांक 2, लाळेमध्ये कोणते एन्झाईम आढळते? ऑप्शन 1 टायलिन, ऑप्शन 2 इथॅमिन, ऑप्शन 3 जायामिन की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 टायलिन. प्रश्न क्रमांक 3, लघवीला दुर्गंधी कशामुळे येते? ऑप्शन 1 युरियामुळे, ऑप्शन 2 कॅल्शियममुळे, ऑप्शन 3 सोडियममुळे की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 युरियामुळे. प्रश्न क्रमांक 4, मानवी मूत्राचे पीएच व्हॅल्यू म्हणजे पीएच मूल्य काय आहे? ऑप्शन 1 6, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 9 की ऑप्शन 4 12. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 6. प्रश्न क्रमांक 5, शरीरात एकूण हाडांची संख्या किती आहे? ऑप्शन 1 206, ऑप्शन 2 200, ऑप्शन 3 185 की ऑप्शन 4 330. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 206. प्रश्न क्रमांक 6, रक्तदाब मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? ऑप्शन 1 स्पिगोमॅनोमीटर, ऑप्शन 2 थर्मामीटर, ऑप्शन 3 नॅनोमीटर की ऑप्शन 4 स्टेथोस्कोप. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 स्पिगोमॅनोमीटर. प्रश्न क्रमांक 7, सामान्य माणसाचा रक्तदाब किती असतो? ऑप्शन 1 120/80 मिमी, ऑप्शन 2 140/80 मिमी, ऑप्शन 3 160/60 मिमी की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 120/80 मिमी. प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? ऑप्शन 1 65 ते 80%, ऑप्शन 2 25 ते 40%, ऑप्शन 3 15 ते 30% की ऑप्शन 4 30 ते 45% एवढे असते. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 65 ते 80%. प्रश्न क्रमांक 9,
कोणते घटक शरीरातील रक्त शुद्ध करतात? ऑप्शन 1 मूत्रपिंड, ऑप्शन 2 हृदय, ऑप्शन 3 घसा की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 मूत्रपिंड म्हणजेच किडनी. प्रश्न क्रमांक 10. शरीरातील सर्वात लहान ग्रंथी कोणती असते? ऑप्शन 1 पिट्यूटरी ग्रंथी, ऑप्शन 2 लेक्युलोज ग्रंथी, ऑप्शन 3 ज्ञानोत्तरी ग्रंथी की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पिट्यूटरी ग्रंथी. प्रश्न क्रमांक 11. झुरळाच्या रक्ताचा रंग काय असतो? ऑप्शन 1 पांढरा, ऑप्शन 2 काळा, ऑप्शन 3 निळा की ऑप्शन 4 लाल. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पांढरा. प्रश्न क्रमांक 12. शरीरातील ऊती म्हणजेच पेशी कशामुळे तयार होतात? ऑप्शन 1 प्रथिनाद्वारे, ऑप्शन 2 कर्बोदकाद्वारे, ऑप्शन 3 कॅल्शियम द्वारे की ऑप्शन 4 वरीलपैकी नाही. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 प्रथिनाद्वारे. अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओतील कोणता प्रश्न आपणास सर्वाधिक विशेष वाटला हे कमेंट करून अवश्य सांगा. आणि आज काही नवीन शिकलात म्हणून व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी लर्निंग.